jungle. आमदारकी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा निषेध. शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीचे बीजी पाटील यांनी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुखांना ठणकावले. त्यांच्या अंगात शेतकऱ्यांचे खरे रक्त आहे. त्याला बळीराजांचे जीवन उद्ध्वस्त होताना पाहून कळवळा आलाच पाहिजे. मात्र केवळ आपली आमदारकी टिकवण्यासाठी जो लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत आहे, त्याच्या आमदारकीला काय जायचे आहे, अशा शब्दात शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीचे निमंत्रक बीजी पाटील काका यांनी आपला संताप व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात कुरब येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तीपीठ हटाव संघर्ष समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर थेट निशाणा साधत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत बीजी पाटील म्हणाले की वारणा आणि कृष्णाकाठची सुपीक जमीन या प्रकल्पामुळे धोक्यात आली आहे. आमचा शेतकरी देशोधडीला लागणार असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर बघ्याची भूमिका घेत असाल किंवा चुकीच्या प्रतिक्रिया देत असाल तर अशा भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे म्हणत सत्तेच्या गणितात शेतकऱ्यांचे हित विसरणाऱ्या नेत्यांना पाटील यांनी आरसा दाखवला. खरे नेते तेच असतात जे संकटकाळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, आमदारकी टिकवण्यासाठी तडजोडी करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. जमिनी वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी हा संघर्ष यापुढे अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत बैठकीतून देण्यात आले. या बैठकीला कुरब परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीजी पाटील यांच्या या जळजळीत वक्तव्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी संबंधित लोकप्रतिनिधी यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी वाचाल तर महाराष्ट्र वाचेल या भावनेतून लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून जमिनी वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लाजून पाहत आहेत. वास्तविक पाहता या महामार्गाची काही एक आवश्यकता नाही आहे. ज्या देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय त्या पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, आदमापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदंबूर असेल, या देवस्थानाला जोडणारे रस्ते आधी आहेतच. आणि आजपर्यंत यापैकी एकाही देवस्थानाला जाता असताना ट्रॅफिक जाम झालं आणि भक्तांची फार मोठी तारांबळ उडाली असं कधी झालेलं नाही आहे. मग असं असताना देवांचं नाव घेऊन नवा रस्ता करायची काय आवश्यकता आहे? एकतर या रस्त्याला बरोबर समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे. नुकतंच त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि तो अतिशय उत्तम आहे. वेळ त्याच्यापासून वाजते 120च्या स्पीडनं आता सुद्धा त्या रस्त्यावरून आपण प्रवास करू शकतो. मग हा एक्सप्रेस हायवे कशासाठी? बरं, तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25% चालतो. कारण त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं म्हणणं असं आहे की आमच्या प्रत्येक टोलवर दररोज 40 लाख रुपये टोल वसूल झाला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये 8 ते 9 लाखच वसूल होतो. याचा अर्थ क्षमतेच्या 25%च तो रस्ता चालत असताना त्या रस्त्याला समांतर रस्ता तयार करून तोही रस्ता तोट्यात घालवून हा नवा तोट्याचा रस्ता करायचा अट्टहास सरकार का करतंय हा साधा सवाल आहे. तर या खेड्यापाड्यातल्या लोकांना पुराच्या खाईत लुटून या सगळ्या नद्यांच्या काठावर असणाऱ्या शेती पुरामध्ये बर्बाद करून हा रस्ता आम्ही करणारच. त्याशिवाय आम्हाला या येणाऱ्या निवडणुकीसाठी 29च्या 60-70 हजार कोटी रुपये आम्हाला काढता येणार नाहीत असा अट्टहास जर का राज्यकर्त्यांचा असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही तो मोडून काढू.